आयुष्यपत सकाळी सकाळी तोंडा बिंडा काहीच धुवेल नाही, आम्ही आंघोळ नाही काय नाही, तसेच उठलोय तसेच सुटलोय इकडे. तर याच्या पुढचा मी व्हिडिओ नाही दाखवू शकत, कारण कसं आहे आपण युट्यूबर आहे, तर पुढे फेमस झालो ना आहे घाल्यावर तुम्ही डायरेक्ट केस आले इथं मोबाईलला घेऊन फोटो काढायला सेल्फी. हो तो बघा तो बघा तो बघा, दिसला सनराईज दिसला. थोडासा दाखवतो मी तुम्हाला. एक असा व्हिलॉगर आहे, पाड्यावरचा व्हिलॉगर, आदर्श कम्प्युटर हर्सल. बिग शॉट आउट ब्र. पहिला मी एक चॅनल ओपन केला होता स्टडी सायंटर म्हणून, एज्युकेशनल व्हिडिओ टाकायचो, तो पण गेला खड्ड्यात. त्याच्यानंतर बघितलं आता करायचं काय, नंतर किड्सचा सुरू केला इगर किड म्हणून. 800च्या आसपास सबस्क्रायबर, पहिल्या याच्यावरती 3000 3500च्या आसपास. साला काय ग्रो झाला ना. आता परत आपण रायडिंग केले, लोक आपल्याला लय मजा उडवायला लागलेत, लय मजा. याच्या आयचं येडं काय करत बसतंय मोबाईल घेऊन, हे कर ते कर. थोडंसं तुम्ही यूट्यूबची पॉवर दाखवून द्या त्यांना. आई शपथ रे, शिवाजी महाराजांची मूर्ती हो, एकच नंबर स्टॅच्यू बघा किती छान दिसतोय. हॅलो गाईज, सगळ्यांना जय जोहार, जय आदिवासी. आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो. ॲक्च्युली काल आमच्या मामाच्या मुलीचं बारसं म्हणजे नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता. आम्ही रात्री आलो होतो भावाकडे, रात्री मुक्कामी थांबलो होतो. आता निघालोय शिवाजीनगर लावून. आता आम्ही चाललोय सैद पिंपरी आडगाव हिंदुस्थान नगर. आणि नाशिकमध्ये आता एकदम प्रचंड थंडी आहे बरं का. आता हे सकाळी सकाळी मॉर्निंगला लोक तुम्ही बघू शकता एकदम मॉर्निंग वॉकसाठी. नाशिक सिटी बस छायला कसली थंडी बाजूला आहे रे बाबांनो. 5:52 होत आहेत. चाललोय आम्ही, आली आहे मी, आहे सांज आहे, थोडासा आरसा सेट करतो मी. आणि आम्ही आता पोचलोय सोमेश्वर महादेव मंदिर, गंगापूर, नाशिक. आई शपथ गाईज, खतरनाक थंडी बाबा. आणि आम्ही एक जुगाड केलाय सांजाला. आम्ही मस्तपैकी स्कार्पमध्येच ठेवलंय ना त्याला. सांजाला आम्ही स्कार्पमध्ये एकदम मस्तपैकी ठेवलंय, त्याला थोडीशी थंडी कमी लागत असेल आता. आणि हे मॉर्निंग वॉकला निघालेत लोक. वाव, म्हणजे लिटरली गाईज आता इथून आम्हाला थंडी लागेल. इथून आता थोडंसं 1-2 किलोमीटर, एकदा का आम्ही सिटीमध्ये एंटर केलं ना एकदम थंडी बिंडी गायब छू म्हणतात. पण मस्त वाटते रे सकाळी सकाळी राईड करायला, एकदम मस्त मज्जा येते एकदम. चाला नासिकर, गुड मॉर्निंग नासिकर, सभी को गुड मॉर्निंग. वैसे तो लिटरली मैं हिंदी में ब्लॉग बनाता हूँ, मैंने सोचा चलो आज मराठी में ब्लॉग बनाता हूँ, वो भी हमारे ट्राइबल लैंग्वेज में. ओ हो. आणि वो क्या दिन थे जो जब हम यहाँ से निकलते थे. वैसे तो हम जब हिंदुस्तान नगर में रहते थे, सॉरी हिंदुस्तान नगर रहे, अभी हिंदुस्तान नगर रहते हैं. वैसे तो पहले हम शिवाजी नगर रहते थे, तो इस रास्ते से कई बार हमारा आना जाना होता था. आहा, जाना पहचाना था ये रास्ता हमारा. लेकिन आज थोडासा पराया हो रहा आहे. आता आम्ही येऊन पोचलेलो थोडंसं बॉबीज हॉटेलच्या पाठीमागं. आणि हा एरिया आता एकदम जबरदस्त डेव्हलप झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम गगनचुंबी इमारती नाशिकमध्ये पण आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या काही वर्षामध्ये नाशिक तुम्हाला डायरेक्ट पुन्हा मुंबई सिटीसारखं, टू बी ऑनेस्ट एकदम जबरदस्त सिटी होणार आहे. हे बघा, ओ बाबा, हा रस्ता तुम्हाला घेऊन जातो आनंदवलीमध्ये. आणि हे समोर आहे आपलं गुरुजी हॉस्पिटल है ना. आले हे गुरुजी हॉस्पिटल, हे बघा बघू शकता तुम्ही. आणि लिटरली सांगतो गाईज, लिटरली तो गाईज माझा लहान भाऊ इथं होता कामाला, ICU मध्ये कामाला होता. आणि त्याचा ॲक्सिडेंट झालेला, तो पण ICU मध्ये होता 2-4 दिवस. तो सांजो, हे आमचं कॉलेज, हे बघ बघितलं किती मोठं आहे. वाव, ईगल सर्कल इथं आपण आलोय आता. हा रविवार कारंजा. आणि हे जुनं नाशिक एकदम मस्त छान. आता तुम्हाला मी रामकुंड, लक्ष्मणकुंड म्हणजे इथून दिसणार नाही, पण ओके तुम्हाला दाखवतो. ते हीच ती जागा काय, हीच. हे बघा, हा होळकर ब्रिज. आणि इथं खाली ब्रिजच्या खाली लक्ष्मणकुंड, रामकुंड वगैरे आहे. आणि इकडनं गंगा माता, गोदावरी नदी, श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा. रामायणामध्ये तुम्ही वाचला असेल पंचवटी, तर हीच पंचवटी जिथं श्रीरामजी, लक्ष्मणजी, सीताजी यांनी इथं वनवास भोगला होता. आणि इथं ना आता पहिलं जो कारंजा होता ना, पंचवटी कारंजा म्हणून, तर इथं बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हो, एकच नंबर स्टॅच्यू बघा किती छान दिसतोय. वाव, सो ब्युटिफुल. आता हे निमाणी डेपो,
त्याची तरी इतकी जबरदस्त हालत आहे, तुम्हाला थोडंसं मी दाखवतो बरं का. म्हणजे कधी त्यांना आवड होईल ते चांगलं बनवण्याची. आता बघा हे पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ही अवस्था आहे. हे बघा पावसाळ्यामध्ये एकदम जबरदस्त चिखलकोंडा इथं सगळीकडे. म्हणजे इतकं छान आपलं नाशिक. हे पंचवटी म्हणजे श्रीरामांची पावनभूमी बरं का. आणि त्याची अवस्था बघा खतरनाक. वाव मस्त मंदिर आहे ना हे बळी महाराज मंदिर बघा इथं. म्हणजे मी आज बघितलं, मला माहिती होतं हा चौक आहे बळी महाराज, पण पहिल्यांदा मी मंदिर बघितलं. छान मंदिर होतं. आता आम्ही पोहोचलो हो इथं. तर मला वाटला तर असा दिवस असा रपकन असा वर येईल, मी कचकन कॅमेरात असं रेकॉर्डिंग करन, पण तसा काही झाला ना. अजून दिवसच नाही निघाला. 6:17 झाले आहे. पण आता आपल्याला ह्या हायवेला गुड बाय करायला लागेल, कारण इथून आपल्याला खालून जावं लागेल. आता आपण आडगावमध्ये पोहोचलो आहे. म्हणजे आडगाव खूपच पुढं आहे. म्हणजे हा आता रस्ता खालून आपल्याला आडगावमध्ये घेऊन जाईल. आडगावचं डी-मार्ट इथंच आहे. आता हा फ्लायओव्हर आहे वरती, आणि आपल्याला तुम्ही गाडीसमोर बघू शकता आपल्याला खालून जायचं आहे. पण इकडनं रस्ता खराब आहे म्हणून मी थोडंसं असं वरतून चाललो आहे. आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. आणि हे डी-मार्ट आहे. हे बघा डी-मार्ट आडगावचं. आणि इकडे पुढे आहे मेडिकल कॉलेज. थोडासा पुढे घेऊन जातो तुम्हाला. हां तर हे आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज. इकडे एकदम मोठं सगळ्यांना माहीत आहे. आता आपण हा बायपास घेतला आहे. इथून खालून आपण आडगावमध्ये जाऊया. हा वसंतराव पवार मोठा मेडिकल. आणि चायला आपलं स्वप्न होतं रे तुम्हाला असा सनसेट नाही रे बाबा, व्यवस्थित बोल, व्लॉग चालू आहे. सनराईज दाखवायचा होता, म्हणजे असा दिवस असा सूर्य असा वरती येताना. पण काय ते काय झालं नाही. 6:18 झालेत आता. आणि आता हा ब्रिज बघा. 1-2 ब्लॉगमध्ये आपण पांडवलेला गेलो होतो ना, तर ह्या ब्रिज खाली मी होतो. इथून सुरुवात केली होती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर मोठं व्लॉग, अशी सुरुवात केली होती. ओशा हो आई शपथ. आता आपण हा आडगावचा रस्ता पकडला आहे. हायवे सोडला. हायवे हा जो आपल्याला आग्र्याला घेऊन जाणार होता, पण मध्येच तो बोला ए चल रे इकडनं जा तुम्ही आडगाव. आई शपथ सकाळी तोंडा काहीच धुवेल नाही. आम्ही आंघोळ नाही काय नाही, तसेच उठलोय आणि तसेच सुटलोय. इकडे ड्युटी आहे ना सकाळची मॉर्निंगची. मग असं राहतं बाबा. व्लॉग तुम्हाला वाटत असेल याच्या आले याची लय मजा. मला माहीत आहे. आता सकाळी ड्युटीला जा. हां पण आपल्याला संडेला सुट्टी असते. आपण संडेला एकदम फुल मजा मारतो एकदम. आता सकाळी ड्युटीला म्हणून आम्ही एकदम 5:30 वाजताच निघालो. म्हणजे 5:30 वाजताच, रात्री 3 वाजता झोपलो. आता बोलता आपण आडगावमध्ये पोहोचलो. हे बघा हे आडगावचं गार्डन. हे आडगावच्या मध्ये आपण आता एंट्री करतो. हे गार्डन इकडच्या साईडला होतं. आता इथं तर बघ अभ्यासिका झाले. वा मस्त. असं काहीतरी झालं पाहिजे. पोशावर चहा बिहा प्या. परत थंडी वाजायला लागली इकडं ना. आता एकदम पाणी घालत आहे शेत आणलं. म्हणजे इकडं आहे मस्त भाजीपाला वगैरे शेतकरी लोक लावतात. मस्त वातावरण आहे इकडचं. म्हणजे नाशिक सिटीपासून बाहेर, त्याच्यामुळे इकडचं वातावरण एकदम आपण कसं गावाकडे असतो त्या टाईपचं. पण एकदम मस्त मोकळी हवा, फ्रेश एयर, फ्रेश इन्वायरमेंट. दिन की शुरुआत बहुत ही बढ़िया से हो जाती है. खतरनाक थंडी वाजाय परत सुरुवात झाली. आई शपथ. चला मला ना ऊन असलं तरी चालतं, पण थंडी एकदम थंडीची ॲलर्जी आहे. पण आई शपथ इथपर्यंत व्हिडिओ बघितला आई घाल्या हो लाईक करून टाका साल्यांनो. मी पहिला एक व्हिडिओ नाही रे, पहिला मी एक चॅनल ओपन केला होता स्टडी सेंटर म्हणून, एज्युकेशनल व्हिडिओ टाकायचो. तो पण गेला खड्ड्यात. त्याच्यानंतर बघितलं आता करायचं काय, नंतर किड्सचा सुरू केला इगर किड म्हणून. 800च्या आसपास सबस्क्रायबर. पहिल्या याच्यावरती 3,000 3,500च्या आसपास. साला काय ग्रो झाला ना. आता परत आपण रायडिंग केले. लोक आपल्याला लय मजाक उडवायला लागलेत. लय मजा याच्या आयचं येडं काय करत बसतंय मोबाईल घेऊन, हे कर ते कर. थोडंसं तुम्ही यूट्यूबची पॉवर दाखवून द्या त्यांना. आई शपथ रे, तोंड दाखवायला तुम्ही जागा नाही ठेवलेली. काळं तोंड फासलंय माझं. तुम्ही बडे एक लाईक करून टाका मस्तपैकी. आणि हा चॅनल पहिल्यांदा असा एकदम कचकन सबस्क्राईब दाबा. ते वाटलं होतं रे मला की सनराईज होईल, पण काय तसं काय झालं नाही. आता 6:22 होत आहे. दिवस काय उगवलाच नाही अजून, फक्त असं तांबूस दिसतंय. वाव. पाड्यावरचा व्लॉगर आदर्श कम्प्युटर हर्सल. बिग शॉट आउट ब्र. तू खूप कमेंट करते रे, मोहा इचायला ये.
तुझा गाव कोणता, पण मित्रा तुला फुल इज्जत, असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा. याला याच्यासारखा माणूस पाहिजे. अजिबात लाजत नाही कमेंट करायला. तुम्ही पण कमेंट करा, चांगली करा, वाईट करा, कशी पण करा. ऑल कमेंट्स आर ॲक्सेप्टेड हेअर. आई शपथ, तिच्या आईला मध्ये असे झटके यायला लागलेत ना थंडीचे, काय सांगायचं तुम्हाला. मध्ये थंडी वाजते, अशी थंडी वाजते जबरदस्त, लय थंडी. तिच्या आईला 2.5 लाखाचा मालक भाऊ, R15 चालू राहिलो आपण. च्या आईला जोक आहे का. सकाळी 2.5 लाख घेऊन निघाले आपण. 2.5 लाख नाही, GoPro 40 हेड हाई बा 3 लाख कचकन. टरले काय सनराईज झाला नाही गाईज. आणि याच्या पुढचा मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकत, कारण कसं आहे, आपण जर तो बघा दिसला सनराईज दिसला. थोडासा दाखवतो मी तुम्हाला. एकदम असा इटुकला निघाला, एकदम बारीक. साला त्या बंगल्याच्या पाठीमागे लपला बरं का. तो बघा हा, तो बघा कसा एकदम छोटासा इटुकला निघालाय. लाजला भाऊ, लाजला आपल्याला, लाजला. तो बघा सनराईज झालेला आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. पण आता याच्या पुढचा मी व्हिडिओ नाही दाखवू शकत, कारण कसं आहे, आपण यूट्यूबर आहे. जर पुढे फेमस झालं ना, आहे घाल्यावर तुम्ही डायरेक्ट येसाल इथं मोबाईलला घेऊन फोटो काढायला, सेल्फ्या. मग मी जाम लाजीन बाबा, त्याच्यापेक्षा नको. तर आता इथं तुमचा निरोप घेतो त्या सूर्याच्या साथीने. बाय गाईज सर्वांना, गुड मॉर्निंग. चहा प्यायला ये जा, हळूहळू फोन करून या, मग मी तुम्हाला येईन एकेकाला घ्यायला. हो ठेव तू बाय, सी यू सून, टाटा बाय.